सागर तुम्ही आपल्या जागी बसा. तुम्ही आपल्या जागी बसा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा नियम 292 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्ताव तसेच महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव या दोन्ही प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आज आपल्या या अधिवेशनाची सांगता होते आहे आणि सांगता होत असताना या सभागृहाचा नेता मुख्यमंत्री म्हणून या प्रस्तावाला उत्तर देण्याच्या निमित्ताने मी उभा आहे आणि त्या निमित्ताने बोलत असताना सर्वप्रथम मी सर्व सभागृहाला धन्यवाद देतो. विरोधी पक्षाला सुद्धा धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला केलं. असंच सहकार्य आम्हाला या पुढच्या काळात सुद्धा लागेल. मी खास करून विदर्भातील जनतेला आणि नागपूरकरांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ज्या उत्साहाने त्यांनी या नव्या सरकारचं स्वागत केलं. ठिकठिकाणी आमच्या स्वागताचे फलक, फोटो आणि नुसते फोटो लावले म्हणून नाही तर त्याच्या मागच्या त्यांच्या भावना या महत्वाच्या आहेत. आणि विदर्भवासियांना धन्यवाद देत असताना मी इथल्या प्रसार माध्यमांना सुद्धा धन्यवाद देतोय की सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. मी या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथम जेव्हा नागपूरमध्ये पाऊल ठेवलं आणि सहज त्या दिवशीची वृत्तपत्र पाहिली, त्याच्या दुसऱ्या दिवशीची पाहिली, अनेक आशा अपेक्षा सूचना या त्या वृत्तपत्रांमधून मला वाचायला मिळाल्या. नुसत्या अडीअडचणी किंवा तक्रारी नव्हत्या तर शुभेच्छा सुद्धा होत्या. त्या सर्व प्रसार माध्यमांना मी धन्यवाद देतोय. सगळ्यांची नावं मी काही घेऊ शकत नाही कारण जवळपास सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं. पण एक प्रातिनिधिक स्वरूपात मला असं वाटतं पुण्यनगरी या वृत्तपत्राने एक चांगला लेख त्याच्यात लिहिला. त्यातली 2-4 वाक्य मी वाचतो. ती विदर्भाबद्दल आहेत. झाडी आणि वराडी या बोलीभाषांचा समृद्ध वारसा, भूगर्भात खनिज साठे तर भूपृष्ठावर विपुल वनसंपदा ही विदर्भाची ओळख. सुपीक जमीन, बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि निसर्गाचे संरक्षण करणारा वैदर्भीय माणूस हा सामाजिक धार्मिक समानता आपल्या कृतीतून सिद्ध करणारा आहे. शेती हा विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कणा. सोबतीला गेल्या काही दशकात झालेल्या औद्योगिकरणाने या भागात विकासाची पहाट उगवली. देवेंद्रजी त्यांनी सुद्धा मान्य केले ते. काही प्रमाणात शैक्षणिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पण विकास मोजण्याची फुटपट्टी लावल्यास विदर्भ मागासच आहे हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी माझ्याबद्दल असं म्हटलेलं आहे की प्रबोधनकारांचा, समाज सुधारणेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाचा वारसा आपणास लाभला आहे. आपल्या नेतृत्वात विदर्भाचा विकास व्हावा या हेतूने काही बाबी आपल्या नजरेस आणून देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यात पुढे एकूण विदर्भाची काय परिस्थिती आहे की शेड, बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही, वैद्यकीय सुविधांचा विचार केल्यास काही जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य सुविधाच नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथे डॉक्टर नाही, आजही रुग्णांना तालुका स्तरावरून जिल्हास्तरीय वा नागपूर किंवा अन्य मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागत आहे, शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि आवश्यक उपकरणांचा अभाव आहे, खासगी रुग्णालयात उपचाराचा खर्च बघता अनेक रुग्ण अखेरच्या घटका मोजत असतात, शिक्षण क्षेत्राचा विचार करता येथील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई आणि दिल्लीत का जावे लागते या प्रश्नाचा विचार केल्यास येथील शैक्षणिक सुविधांची स्थिती स्पष्ट होते. विदर्भात मोठ्या प्रमाणावर हे सगळंच म्हटलेलं आहे. मला असं वाटतं हे सगळ्यांनीच वाचायला पाहिजे. देवेंद्रजी, आपण जे बोललात, मी आलो तेव्हा आपलं भाषण सुरू झालं होतं, माफ करा मी सुरुवातीला येऊ शकलो नाही. आणि त्यात आपण असं म्हणालात की साधारणतः राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना टक्केवारी मला कधी कळली नाही, पण काही टक्के त्याच्यावरती बोलावं आणि काही टक्के राजकारणावरती बोलावं. जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याला उत्तर दिले जावेत. मला वाटतं की आपण जे जे काही विचारलं होतं त्याला मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. भारुडाला भारुडाने उत्तर दिलं, कवितेला कवितेने उत्तर दिलं.
पण त्या बोलण्यामध्ये जर एखादा शब्द माझा इकडे तिकडे गेला असेल तर मी अत्यंत मोकळ्या मनाने हात जोडून माफी मागतो की माझा असा कोणताही हेतू तुम्हाला दुखावण्यामागे नव्हता. किंबहुना आज जे आपण भाषण केलं हे भाषण जर आपण पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून त्या भाषणानुसार काम केलं तर मग तुम्ही काय केलं आम्ही काय केलं पेक्षा आपण मिळून काय करू शकतो हा विचार फार महत्वाचा आहे. आम्ही असं कुठे म्हटलेलं नाही की तुम्ही काही कामच केलेलं नाहीये. 5 वर्षाचा आढावा घेत असताना छगनराव मगाशी म्हणाले, मलाही तोच विचार मनात होता की बाबा नेमकं आता बोलायचं काय, कारण हा प्रस्ताव तुम्ही मांडताय की प्रस्तावाला उत्तर देताय. पण आपली मैत्री ही जगजाहीर आहे. विरोधी पक्षनेते माझे मित्र आहेत म्हणून माझं अर्ध काम त्यांनी केलेलं आहे. झालेली कामंही त्यांनी अत्यंत प्रभावीपणाने मांडलेली आहेत. त्याच्यामुळे माझ्यावरचा अर्धा भार हा हलका झालेला आहे. एकूण मगाशी मी वृत्तपत्रातलं जे वाचत होतो त्याच्यात बाळासाहेबांचा उल्लेख आहे आणि मी आवर्जून अभिमानाने सांगेन की या विदर्भाचा मी नातू आहे. तो एवढ्यासाठी की बाळासाहेबांची आई माझी आजी, दुर्दैवाने मी तिला कधी बघू शकलो नाही कारण माझ्या जन्माच्या आधीच तिचं निधन झालं होतं. तिचं मूळ घर हे अमरावतीचं परतवाड्याचं गुप्ते आणि म्हणून मला या विदर्भातून नेहमी आजोळी जे प्रेम मिळतं ते प्रेम अपेक्षित आहे आणि तसं प्रेम मला नेहमी मिळत आलेलं आहे. आणि आजोळ म्हटल्यानंतर विदर्भाच्या विकासात मी कुठेही कुचराई करणार नाही, कमतरता ठेवणार नाही. माझ्या आजोळचे आशीर्वाद हे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठा प्रत्येकाच्या आयुष्यामधला ठेवा असतो आणि त्याच्यासाठी मी पूर्ण ताकदीने मी म्हणजे आम्ही आणि मला वाटतं आपण सगळेजण काम करूया आणि करू हा विदर्भवासियांना मी एक माझा शब्द देतो. मगाशी आपण बोलत असताना देवेंद्रजी मुंबईच्या 60,000 कोटीवरती बोललात. 60,000 कोटी हे मुंबईकराच्या हक्काचे आहेत. कशासाठी आहेत, त्याच्या ठेवी किती आहेत, हेही सगळं खुलासा झालेला आहे. उठसूट केंद्र सरकारकडे बोट दाखवणं हे काही शोभत नाही, हे मला मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की केंद्र सरकारकडून काही अपेक्षाच ठेवू नये. जर का केंद्र सरकार एखाद्या राज्यामध्ये आपणच करतो, जर दुष्काळी परिस्थिती असेल तर तिथे वीज बिल माफ करतो, शालेय शिक्षणाच्या त्यांच्या परीक्षेचा खर्च माफ करतो. पण अशी किती नैसर्गिक आपत्ती हो, कोणतीही आपत्ती हो, केंद्र सरकार त्या राज्यातून कर घेण्याचं कधी थांबवत नाही. कर हा घेतेच. आणि मग कर घेतल्यानंतर जर आमचे पंतप्रधान मंगोलियाला $4 लाख कोटी बिलर काय आहेत ते देऊ शकतात तर संकटात सापडलेल्या आपल्याच देशातल्या महाराष्ट्राला किंवा इतर राज्याला मदत करू शकत नाहीत का? हा एक प्रश्न जर विचारला तर देशाचे पालक म्हणून काही गैर नाही, त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. एक अपेक्षा असते की नाहीतर जायचं कुठे. पालिका, महापालिका, इतर ज्या काही संस्था असतात त्या राज्य सरकारकडे येतात, राज्य सरकार केंद्राकडे बघतं आणि केंद्र सरकार हे पालक आहे. मोदीजी हे काही केवळ भाजपाचे नाही आहेत, हे आज आता देशाचे पंतप्रधान आहेत आणि जागतिक नेते आहेत. त्याच्यामुळे एक त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की अडीअडचणीत सापडलेल्या माझ्या देशातल्या राज्याला मी एक वेळ बाहेरच्या देशातल्या कोणाला मदत नाही करणार, पण माझ्या देशातल्या राज्याला मी पहिली मदत कशी करतो हे जगाला त्यांनी दाखवून ते देऊ शकतील. असं मला राजकारणावरती काय बोलायचं नाही, कारण मी खरं ठरवलेलं आहे की कारण भाषण करायला लागलं की मग माणूस वाहत जातो आणि वाहत जायला लागलं की सिंचन प्रकल्प पूर्ण झाला असो किंवा नसो त्याला पाण्याची गरज नाही लागत, तो असंच कोरड्या भागावरनं पण वाहत जाऊ शकतो. मला आज भाषण नाही करायचं. मी समोर माझे जे काही कागद आहेत त्या कागदावरनच फक्त बोलणार आहे, वाचून बोलणार आहे. आणि बोलत असताना मी गेल्या 4-5 दिवसामध्ये विदर्भातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागपूरकरांना मी जरा सॉरी म्हणतो कारण नागपूरकरांची बैठक मी इथे घेऊ शकलो नाही. देवेंद्रजी त्याच्याबद्दल आपण मुंबईत बैठक घेतोय. वर्धाची बैठक काल चालू होती, त्याच वेळेला थोडंसं एक राज्यात आणि आपल्या शहरामध्ये किंचित तणावाचं वातावरण होतं म्हणून वर्धेची बैठक घेतली, पण मी त्या बैठकीला हजर राहू शकलो नाही. त्याच्याबद्दल त्यांना मी जरा माफ करा सांगतो. पण तुमच्या सर्व प्रश्नांची दखल सरकारने घेतलेली आहे.
काही बैठकीत अध्यक्ष महोदय आपण सुद्धा हजर होतात आणि इथे जे काही प्रतिनिधी हजर आहेत त्यांनाही मला असं वाटतं त्यांचं समाधान काही बाबतीत नक्की झालेलं आहे. जिथल्या तिथे आपण जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतलेले आहेत. काही गोष्टींबद्दल जी काही शंका होती ती शंका सुद्धा विचारात घेतलेली आहे आणि एकूणच विदर्भामध्ये चाललेली कामं प्रत्येक विभागातली ही अधिक गतीने पुढे कशी जातील त्याच्याबद्दल आपण एक दखल घेऊन त्याच्याबद्दलच्या सूचना देऊन कामं स्थगितीने नाही तर गतीने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला असं वाटतं एक एक प्रश्नाला उत्तर देताना मी सर्व काही सदस्यांचा उल्लेख करू शकणार नाही कारण बरेच प्रश्न आलेत. पण मी उल्लेख जरी केला नाही तरी त्याची दखल सरकारने घेतलेली आहे आणि ती दखल घेऊन येत्या काही काळामध्येच त्याच्यावरती काय काय आपण काम करतो आहोत की नाही हे सुद्धा लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं पहिला एक निर्णय मी प्रशासकीय कामाच्या निमित्ताने घेऊ इच्छितो. अनेकदा मंत्रालयात मुंबईच्या मंत्रालयामध्ये ग्रामीण भागातली जनता ही मोठ्या प्रमाणावरती येत असते. बरीचशी कामं असतात, जीवनावश्यक असतात, काही छोटी छोटी असतात. येतात, राहायचं कुठे, भेटायचं कोणाला, मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचं कसं, संबंधित मंत्र्यांना भेटायचं कसं, अधिकाऱ्यांना भेटायचं कसं हा एक मोठा प्रश्न असतो. मग रांग लागते. अनावश्यक हेलपाटे मारायला त्यांना लागू नये म्हणून आमच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातल्या आमचा मनोदय आहे प्रत्येक जिल्ह्यात पण सुरुवात म्हणून प्रत्येक विभागात एक मुख्यमंत्र्यांचं कार्यालय त्याला आपण सीएमओ म्हणू ते आम्ही सुरू करत आहोत. मग त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडीअडचणी असतील, त्यांच्या तक्रारी असतील, वैद्यकीय मदत असेल, ही मदत ते तिकडे त्यांनी सांगितल्यानंतर ते कार्यालय थेट मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्कात असेल, कनेक्टेड असेल आणि ते निर्णय कोणालाही गोरगरिबाला विनाकारण मुंबईचा हेलपाटा न मारता त्याच्या दावतच त्या प्रश्नाला उत्तर आणि त्या समस्यांचं निराकरण करणारे हे आमचं सरकारचं कार्यालय असेल. सत्तेचं थोडं विकेंद्रीकरण केलंच पाहिजे कारण ते एका ठिकाणी एका हातात जर का ती सत्ता एकवटली तर थोडीशी गडबड होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर विदर्भाच्या बद्दल बोलताना देवेंद्रजी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे, नक्की लागणार आहे. कारण साहजिकच आहे, मी प्रामाणिकपणाने बोलतो की विदर्भाचा तुमचा अभ्यास जेवढा आहे तेवढा अभ्यास माझा नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे जलसंपत्ती किती आहे, खनिज संपत्ती किती आहे, वनसंपत्ती किती आहे. या विदर्भामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे. जमिनीखाली सुद्धा मग असं जे म्हणतं ना जमिनीखाली खनिज संपत्ती आहे, वरती वनसंपदा आहे. आणि त्याकरता विचार केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की जर का या भूगर्भात दडलेल्या खनिज संपत्तीचा संपत्ती म्हणून उपयोग केला तर विदर्भाचा कायापालट होऊ शकतो. आणि तो विचार केल्यानंतर आमच्या सरकारने असं ठरवलेलं आहे की लवकरात लवकर पूर्व विदर्भामध्ये मग तो सगळा जो काही खनिज पट्टा आहे सुरजागड वगैरे तो त्याचा सगळा विचार केल्यानंतर जमशेदपूर भिलाई सारख्या एक मोठा स्टील प्लांट या माझ्या पूर्व विदर्भात करण्यासाठी आमचं सरकार नुसता प्रयत्न नाही तर तो प्रयत्न पूर्ण करून दाखवेल, नक्की दाखवेल. कारण त्याच्यामध्ये रोजगार येईल आणि संपत्ती हे गुप्त धन आहे आपलं. हे धन जर तिथल्या लोकांच्या उन्नतीसाठी आणि समृद्धीसाठी आपण वापरणार नसू तर मग नुसता उपयोग काय त्याचा. म्हणून हा एक मोठा निर्णय आपण घेत आहोत. सिंचनाच्या प्रकल्पाबद्दल देवेंद्रजी आपण म्हणालात. पहिली गोष्ट कोणत्याही सिंचनाच्या प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, देणार नाही. जे प्रकल्प आपण सुरू केलेत त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि त्याच्यात सुद्धा कुठेही खंड पडू न देता ती कामं लवकरात लवकर कशी केली जातील त्याच्यासाठी म्हणजे आता सध्या विदर्भात 123 प्रकल्पांचे काम सुरू असून बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 52 प्रकल्प रखडलेले आहेत आणि जून 2023 पर्यंत आम्ही असं ठरवलेलं आहे की टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून हे सर्व प्रकल्प आपण पूर्ण करणार आहोत. ह्याच्यात आपली सुद्धा मदत लागणार आहे मला. अमरावती विभागातील सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा म्हणून 100 प्रकल्प हाती घेण्यात आले होते पण 46 प्रकल्प अजून अपूर्ण असून ते सुद्धा 2022 पर्यंत पूर्ण करण्याची आम्ही खात्री देत आहोत. 2022 पर्यंत देवेंद्रजी आपण ते पूर्ण करू. गोसेखुर्द प्रकल्पाचा नेहमी उल्लेख होतो. हा प्रकल्प खूपच महत्वाचा आहे आणि तो प्रकल्प सुद्धा 2022 पर्यंत जो काही ठरलेला आहे तो त्या ठरलेल्या वेळेत
पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी जो निधी द्यायची गरज असेल, ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता असेल, ते पूर्ण काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण 253 कोटींचे विशेष पॅकेज मंजूर करून 3 वर्षात एकूण 78,409 हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित करण्यात येईल. 253 कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी हे सरकार देणार. सिंचन प्रकल्प रखडण्यामागे जे आपण म्हणालात की भूसंपादन आणि पुनर्वसन ही महत्वाची कारणं आहेत. काही गोष्टी असतात, काही कोर्टबाजी होते, आणखीन काही गोष्टी होतात. हे सगळे अडथळे दूर करून ही सुद्धा कामं ठराविक वेळेत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बहुतेक सगळी कामं आम्ही पूर्ण करू ही मला खात्री आहे. मग बाकीचे सुद्धा सिंचन प्रकल्प आहेत. धापेवाडा आहे, या प्रकल्पाला दरवर्षी 400 कोटी रक्कम देऊन तोही प्रकल्प पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. सिंचन आपण म्हणतो सिंचन हे करू ते करू, पण कालवे नसतील तर काय होणार नाही. आणि म्हणून हे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करत असताना अनेक ठिकाणी जे नादुरुस्त कालवे आहेत, कारण मला एक लक्षात आलं की पाणी शेवटपर्यंत पोहोचत नाही, बरोबर ना, शेवटपर्यंत पोहोचत नाही पाणी. आणि तिथे मी सांगितलं होतं की जिथे जिथे ह्या अशा गोष्टी अडलेल्या आहेत तिथल्या तिथे मी सूचना दिल्या की ही कामं तातडीने पूर्ण करा. आणि हे पूर्ण झालेले सिंचनाचे प्रकल्प त्याच्यातनं पाणी ज्या कामासाठी ते प्रकल्प केलेत ती कामं जर कारणं अशीच राहणार असेल तर प्रकल्पाचा काही उपयोग नाही. म्हणून जे कालवे नादुरुस्त आहेत त्यासाठी सुद्धा एक विशेष मोहीम हातात घेऊन ही सर्व नादुरुस्त कालव्यांची कामं करून हे पाणी शेवटपर्यंत आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आणखीन मी स्पष्ट करतो की सिंचनाचा कोणताही अनुशेष, हे समजा मी काही उल्लेख केल्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही राहिलं असेल आपण तोही माझ्या लक्षात आणून द्या. तो सुद्धा कोणताही अनुशेष आम्ही बाकी ठेवणार नाही, हा सुद्धा शब्द मी या सभागृहाला देतो. त्याच्यानंतर मला असं वाटतं विदर्भ विकासासाठी एक महत्वाचा जो प्रकल्प आहे देवेंद्रजी जो आपण सुरू केला, समृद्धी महामार्ग, ज्याला आम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव मंत्रिमंडळाने दिलेलं आहे. या महामार्गाबद्दल सांगतो की हा महामार्ग लवकरात लवकर आम्ही पूर्ण करतो आहोत. आणि या महामार्गाला जो काही आपण पैसा उभा करणार तो कर्ज घेऊन आमच्या असं लक्षात आलं की या कर्जापायी आपल्याला व्याजापोटी काही पैसे भरावे लागत होते. म्हणून त्या कर्जाच्या ऐवजी सरकारच्या मार्फतच ती रक्कम आम्ही देणार आहोत. आणि त्यामुळे शासनाचे व्याजापोटी जाणारे जवळपास 2,500 कोटी रुपये ह्या शासनाने वाचवलेले आहेत. 2,500 कोटी हे त्याच्यात जे जात होते हे जे म्हणतात ना स्थगिती नाहीये. हा थोडासा फेरविचार केल्यानंतर काही सुधारणा जर का करू शकत असू राज्याच्या हितासाठी तर तो आम्ही करतो आहोत. आणि मला असं वाटतं ते रास्त आहे. आणि हा नुसता महामार्ग झाल्यानंतर आपण एक असं विचार करत होतो महामार्ग झाल्यानंतर समृद्धी आली पाहिजे, तर ह्या महामार्गाच्या आजूबाजूला जवळपास 20 नवनगरे ही कृषी समृद्धी केंद्र म्हणून विकसित किंबहुना करण्याचा आमचा मनोदय आहे. आणि मला खात्री आहे की ही कृषी समृद्धी केंद्र म्हणून जेव्हा आम्ही विकसित करू तेव्हा तिथे कृषी प्रक्रिया उद्योगाची स्थापना सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे समृद्धी खऱ्या अर्थाने समृद्धी आली पाहिजे. या महामार्गाच्या परिसरातील उद्योग पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि अपेक्षा अशी आहे की त्या माध्यमातून जवळपास 5 लाख लोकांना थेट रोजगार निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही. हा एक मोठा प्रकल्प या विदर्भासाठी आणि देवेंद्रजी आपण सुरू केलेला आहात. तो कुठे आम्ही थांबवलेला नाही, उलट ती जबाबदारी म्हणजे त्यांना शिवसेना प्रमुखांचं नाव दिल्यामुळे आता ती जबाबदारी आमची झालेली आहे. आणि हे काम विदर्भाला नव्हे महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं करून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्यानंतर आणखीन एक शेतीबद्दल जर बोलायचं झालं तर विदर्भामध्ये धान उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहे. हा जो काही अवकाळीचा फटका पडला तो बघितल्यानंतर मुंबईमधूनच मी त्यांना प्रोत्साहनपर जी काही राशी असते त्याच्यामध्ये 500 रुपयाची एक वाढ दिली होती. इथे आल्यानंतर मला असं वाटतं की एकूण मूळ किंमत आणि प्रोत्साहनपर राशी त्याच्यात मी अधिक 200 रुपयाची वाढ करतोय. आणि एकूण आपल्या धान उत्पादक शेतकऱ्याला हातामध्ये 2,500 रुपये मिळतील अशी सोय ह्या सरकारने केलेली आहे. शेतीसाठी सुद्धा ज्या काही इतर उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा विदर्भातील 4 जिल्ह्यात भातशेती केली जाते. ती वाढवण्यासाठी ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी आम्ही भात शेती मिशन राबवणार आहोत. यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढेल.
विदर्भात तयार होणाऱ्या कापसावरती मूल्यवर्धन करून रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम कापूस उद्योगांना चालना देऊन त्याचा दर्जा हा सुद्धा वाढवण्यात येईल. कापसाबरोबरच ही भूमी संत्र्यासाठी ओळखली जाते. दरवर्षी मी ऐकत असतो की संत्रा प्रक्रिया प्रकल्प. खरंच या संत्रा उत्पादकांसाठी आपण काय करू शकतो, काय प्रक्रिया प्रकल्प आणू शकतो, कसं या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकतो, याच्यासाठी एक मोठा विचार सर्वांनीच करून प्रामाणिकपणाने हा प्रक्रिया प्रकल्प आहे तरी काय आणि काय नेमकं करू शकतो, त्याच्यासाठी सुद्धा मी सांगितलेले की सगळ्यांना बोलवा, आपण त्याचाही विचार करू आणि प्रामाणिकपणाने याच्यावरती काम करून ह्या संत्रा उत्पादक माझ्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना सुद्धा हा आपण न्याय मिळवून देऊ. आणि म्हणून मी नुसती अशी कोरडी घोषणा करणार नाही की संत्रा प्रक्रिया प्रकल्प आम्ही करू, तसं नाहीये. त्याच्यावरती सगळ्यांनी मिळून, आपण या, सगळेजण या, सगळ्यांनी मिळून आपण त्यांना काहीतरी देऊ शकतो. एकूणच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे म्हणून अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादनासाठी आम्ही या ठिकाणी अन्न प्रक्रिया क्लस्टरची उभारणी करण्याचं ठरवलेलं आहे. आता हे थोडेसे विषय मी पहिले ढोबळमानाने मांडतो. एक विचार आलेला आहे, प्राथमिक विचार मनात आलेला आहे. त्याच्यावरती सगळ्यांची मतं विचारात घेऊन, तज्ञांशी बोलून आपण त्याच्यावरती कृती करू. हे सगळे विकासाचे मार्ग जर का आपल्याला गाठायचे असतील किंवा विकास करायचा असेल तर रस्ते हा एक फार महत्वाचा विषय. रस्ते, मी असं काय म्हणत नाही की रस्ते फार सगळेच आहेत, नाही, हायवेज आपले चांगले आहेत, पण त्याला जोडणारे रस्ते हे नाही म्हटलं तरी दादा खराब अवस्थेमध्ये आहेतच. आणि म्हणून आपण असं म्हणतो की रस्त्यामुळे विकास होतो आणि खराब रस्त्यांमुळे ही अधोगती होते. कारण आपण सगळी मोठी मोठी नगरं केली, पण त्यांना जोडणारे रस्तेच जर नीट नसतील तर लोक म्हणतील जायचं कशाला, नीट आहे, हाडाफेड आणि बरा आहे तो, कशाला आणखीन खड्ड्यातून गेलं तर हाडं, आणखीन माझ्या शरीरात किती हाडं आहेत हे मोजण्यासाठी ते रस्ते नसावेत. तर रस्त्याची सुद्धा जी काही दुरावस्था आहे ती केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचा दर्जा जो चांगला नाही त्याच्यासाठी सुद्धा राज्यातील रस्त्यांच्या मजबूतीकरण व सुधारणांसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. चालू असलेल्या HAM योजनेत बँकांकडून उपयुक्त प्रतिसाद मिळत नाहीये. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधीचे नवीन स्रोत निर्माण करून रस्त्यांच्या सुधारणेला गतिशील चालना देणार आहोत. आणि मला असं वाटतं याच्यात सुद्धा जर का केंद्राकडे बघू, नाही मिळाली म्हणत तर आपलं आपण करू. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्याला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सूचित केले आहे. जुने पारंपरिक तंत्रज्ञानाऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा जर का वापर केला तर रस्त्याचा दर्जा उंचावेल व रस्ते अधिक काळापर्यंत टिकतील अशी एक आशा आहे. कारण देश, जग सुधारतो आहे, तंत्रज्ञान नवीन येतं आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर कदाचित असंही होऊ शकेल की एखादं तंत्रज्ञान असं मिळून जाईल की केवळ राज्यातच नव्हे तर देशामध्ये त्याचा उपयोग करून देशातले रस्ते चांगले करू शकतो, असंही होऊ शकेल. आदिवासी बांधवांसाठी सुद्धा विदर्भात खास करून मोठ्या संख्येने आदिवासी राहतात. पण हा आदिवासी, अजूनही आदिवासी त्याला म्हणत असताना त्यांना खरोखर न्याय मिळतो का? त्याच्यासाठी अनेक योजना आहेत, अनेकदा आपण निधीची एक प्रोव्हिजन करतो, पण हा निधी खरोखर त्याच्यापर्यंत पोहोचतो का हे कुठेही मला नाही वाटत तपासलं जातं. आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की दरवर्षीच्या बजेटमध्ये आदिवासी बांधवांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही तरतूद करू. जेवढे आदिवासी आहेत त्याच्यात लोकसंख्येच्या प्रमाणावरती आम्ही तरतूद करू. आणि केवळ तरतूदच नाही तर आदिवासींचा पैसा आदिवासींसाठीच खर्च केला जाईल हे आम्ही जबाबदाऱ्या प्रत्येकावरती ठरवून त्याच्यावरती सुद्धा लक्ष देऊ. आणि हे सुद्धा आम्ही स्वतः जातीने लक्ष देऊन पाहू आणि त्याचा आढावा सुद्धा आम्ही घेऊ. आपल्याकडे वन हक्क कायदा आहे. यामध्ये 50,000 आदिवासी बांधवांना वनपट्टी मिळाले आहेत. त्यांना या जमिनीवरती शेती आणि संलग्न व्यवसाय करता यावा म्हणून आम्ही एक प्रभावी योजना आणणार आहोत. त्याचा सुद्धा नंतर खुलासा होईल. दुर्गम आदिवासी भागामध्ये रस्ते आणि पूल झाले तर त्यांच्यापर्यंत विकास पोहोचेल. कारण काही वेळेला मी स्वतः बघितलेले, आपण सर्वांनी बघितलेले आहे की अतिशय दुर्गम भागामध्ये आदिवासी आपले राहतात. त्यांना जवळपास ते या जगात राहतात की नाही हे सुद्धा कळत नसेल, जगात इतरत्र काय चालले की नाही हे कळत नसेल. कारण जाणं येणंच एवढं दुरापस्त आहे की त्यांना जाणं येणं नको आहे ते बरं आहे असं वाटतं. तर हे रस्ते सुद्धा एक विशेष कार्यक्रम घेऊन त्यांना आपल्या या नेहमीच्या समाजामध्ये जवळ आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मेळघाट सारख्या भागामध्ये वर्षानुवर्ष कुपोषणाची समस्या आहे, अनेक वर्ष आहे. सगळ्यांनी त्याच्यावर प्रयत्न केला, आपणही केला, आम्ही करतोय, त्याच्या आधी करत होतो. पण अजूनही म्हणावं तसं म्हणजे
पुढे चाललंय त्याच्यात कमी 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 होतोय. पण एक विचार असा एक मनामध्ये आलेला आहे की जी कुपोषणाची समस्या असते त्यांना पौष्टिक अन्न मिळालं पाहिजे. आपण अनेकदा काय करतो, निधी देतो, पण तो निधी कसा कोण कुठे वापरतो आणि खरंच अन्नधान्य काय मिळतं ह्याच्यावरती आपलं लक्ष नसतं. तर आमचा असा एक विचार आहे की त्या आदिवासी मुला मुलींसाठी पौष्टिक आहार देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह आम्ही स्थापन करू की त्या जेवणाचा दर्जा हा चांगला आणि उत्तम राहील, की जेणेकरून त्याच्यामध्ये काही पौष्टिक जे काही प्रोटीन्स विटॅमिन्स जे काही आवश्यक गोष्टी असतात शारीरिक पोषणासाठी त्या त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने केल्या जातील आणि तो असा हा एक पोषक आहार हा त्या स्वयंपाकगृहातून सगळ्या आदिवासींना दिला जाईल. देवेंद्रजी, आपण एक उल्लेख केला होता की आदिवासींच्या 1000 कोटी रुपयाच्या स्पेशल पॅकेजचा उल्लेख केला होता. या पॅकेजसाठी चालू आर्थिक वर्षात 500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून उर्वरित तरतूदही आवश्यकतेनुसार करण्यात येईल. आपण सुरू केलेले कोणतेही चांगले काम आम्ही थांबवलेले नाही, उलटा आपल्याकडनं आणखीन चांगल्या कामाची आम्हाला अपेक्षा आहे, ते आम्हाला सुचवत राहा, आम्ही ते करत राहू. त्याच्यानंतर मला असं वाटतं आपल्यापैकी सगळेच जण निसर्गावरती प्रेम करणार आहेत. निसर्गावरती प्रेम करण्यासाठी इथे चांगली जंगलं आहेत, वनसंपदा आहे. अनेक देश हे केवळ जंगलावरती आपली अर्थव्यवस्था वाढवत आहेत. जगभरातून तिकडे पर्यटक येत आहेत आणि त्या पर्यटकांच्या माध्यमातून त्या देशाची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था त्याच्यावरती चालते. अनेक देश आहेत असे. मला असं वाटतं की नागपूरला आपण व्याघ्र राजधानी म्हणतो, अर्थातच तशीच ती आहे. या भूमीमध्ये आपल्याकडे अनेक पर्यटन स्थळ आहेत. आता गेल्या आठवड्यातच त्या डेक्कन क्वीनचं नूतनीकरण झालं आणि बोधल कसा त्याबद्दलचं ते एक तिथे माहिती देण्यात आली. त्या डेक्कन क्वीनवरती आपल्या या राज्यातल्या अनेक पशु पक्ष्यांची खास करून छायाचित्र लावण्यात आली की जेणेकरून एक वाटतं की आपलं काहीतरी छान वैभव आहे, भूषण आहे. आणि म्हणून मी त्या कार्यक्रमात बोलताना असं म्हटलं होतं, पर्यटन खात्याला मी सूचना दिल्या की इतर ज्या लांब मार्गाच्या आपल्या रेल्वेज आहेत त्याच्यावरती सुद्धा माझ्या महाराष्ट्रातल्या वैभवाची चित्र तिथे आली पाहिजेत की जेणेकरून माझ्या महाराष्ट्राचं जे वैभव आहे ते देशभर जाईल. महाराष्ट्रात काय यावं, काय बघायचं, तर ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. बोधल कसा आहे, ताडोबा आहे, पेंच आहे, बोर, नवेगाव, नागझिरा यासारखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याघ्र प्रकल्प आहेत. आणि मला स्वतःला माहिती आहे कारण मी एक वन्यप्रेमी आहे. हल्ली जास्त मला काय जंगलात वगैरे जाता येत नाही, पण अनेकदा मी जेव्हा जंगलामध्ये जात होतो, फोटोग्राफी करायला जात होतो, तेव्हा परदेशी पर्यटक खास करून वाघ बघायला म्हणून त्या जंगलामध्ये येतात. आणि त्यांनी वाघ बघितल्यानंतर मी हेही बघितलेलं आहे, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून गळागळा पाणी येतं की समोर हे आपलं वाघासारखा असा उमदा हा प्राणी मी प्रत्यक्षात बघू शकतोय. हे त्यांच्यासाठी एक स्वप्नव्रत असतं. तर हे जे आपलं वैभव आहे, हे वैभव हे एक जागतिक दर्जाचं वैभव आहे आणि त्याला सुद्धा महत्व देऊन योग्य त्या सोयी सुविधा राहण्याच्या असतील, दळणवळणाच्या असतील, या सगळ्या सोयी सुविधा त्यांना पुरवून या विदर्भामध्ये पर्यटन विकास हा साधला जाईल. जागतिक दृष्ट्या हा विदर्भ, या विदर्भामध्ये आणखीन एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे लोणार सरोवर. लोणार सरोवराचं सौंदर्य काय आहे हे मी जेव्हा माझी फोटोग्राफी करत होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधनं बघितले. असं ते संमोहित करणार असं ते दृश्य आहे. आणि जर का मी चुकत नसेल तर जगामध्ये ह्या प्रकारची 4च अशी सरोवर आहेत, विहीर आहेत जी उल्कापातातून तयार झाली. पण खरोखर त्या लोणार सरोवराची आता अवस्था काय आहे? काल मी माहिती घेतली तेव्हा मला असं कळलं की त्याच्यात आता येणारं सांडपाणी आपण थांबवलेलं आहे. पण त्या लोणार सरोवराची सुद्धा साफसफाई केली गेली पाहिजे. तिकडे तर 1200 वर्षापूर्वीची मंदिरं त्या परिघामध्ये आहेत. त्या परिघात म्हणजे हे वैभव हे आपल्यालाच माहित नाही. मी ज्या वेळेला त्या सरोवराचा फोटो सगळ्यांना दाखवतो तेव्हा आपलीच लोक विचारतात की बाबा हे कुठे आहे सरोवर? मग मी त्यांना सांगतो बुलढाण्यात आहे. अरे बुलढाण्यात? मग जायचं कसं, राहायचं कुठे? तर ही सगळी आपली ही जी काय हे आपलं धन आहे, ही संपत्ती आहे. त्या संपत्तीचा वापर जर का आपण केला नाही तर मला असं वाटतं आपल्यासारखे कर्मदरिद्री दुसरे कोणी नसू. म्हणून लोणार सरोवर असेल, आणखीन काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, काही नैसर्गिक ठिकाण आहेत, इकडे सुद्धा पूर्ण सगळ्या सोयी सुविधा देऊन पर्यटकांना तिकडे येणं जाणं अधिक सुखदायक होईल. हा सुद्धा निर्णय ह्या सरकारने घेतलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर अंमलात आणल्याशिवाय राहणार नाहीये. कारण पर्यटन आलं तर साहजिकच आहे त्या पर्यटनाच्या निमित्ताने हे बाकीचे सगळे उद्योगधंदे येतात, हॉटेल्स आले,
आणखीन काही गोष्टी आल्या, मग स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. म्हणजे नुसतं पर्यटन नाही तर रोजगार सुद्धा तिकडे उपलब्ध होणार आहे. दुसरा एक विषय जो अतिशय गंभीर आरोग्याच्या दृष्टीने आहे, कारण अमरावती आणि अकोला या जिल्ह्यातल्या आमदारांची मी बैठक घेतली तेव्हा तिथे खारपाण पट्टा फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तो पट्टा एवढा विचित्र आहे की त्यातून पाणी प्यायल्यानंतर पाणी पिऊन 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 तिकडे काही शारीरिक विकृती म्हणा, शारीरिक रोग ह्या तिकडे निर्माण होतात. पण करायचं काय? म्हणून मी त्यांना वचन दिलेलं आहे की लवकरात लवकर तिकडे ते पाणी शुद्ध करून पिता येतं का ह्याच्यावरती तर विचार होईलच. जसं आपण मुंबईमध्ये एसटीपी लावणार आहोत तशा प्रकारचं काही प्रकल्प तिकडे लावता येईल का तेही आम्ही बघतो आहोत. पण तोपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलस्रोत तिथे कुठे उत्पन्न होऊ शकतो का? नवीन तळ एक मागे सर्वे केला गेला होता पण तो योग्य नव्हता म्हणून तो राहिला. तिथे पुन्हा सर्वे करायला सांगितलेलं आहे. आणखीन आजूबाजूच्या ठिकाणामध्ये जर का कुठूनही पिण्यायोग्य पाणी मिळू शकत असेल तर त्याही बाबत मी शोध घ्यायला सांगितलेला आहे. पण तिथल्या लोकांना पिण्यायोग्य पाणी हे दिल्याशिवाय हे सरकार राहणार नाही, हे सुद्धा वचन मी या निमित्ताने इथे देतोय. दुसरा एक फार महत्वाचा प्रश्न आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्येच आहे. आज मी संपूर्ण महाराष्ट्राचं एकूण काही बोलत नाही कारण हे अर्थसंकल्पीय बजेट तसं नाहीये. या गोष्टी सर्व इथे तिथे सर्व महाराष्ट्रामध्ये तशा सारख्याच आहेत. रस्ते आहेत, पाणी आहे, आरोग्य व्यवस्था आहे, या सर्व दूर आहेत. केवळ राज्यातच नाही तर आपल्या देशामध्ये पण आहेत. पण विदर्भामध्ये आरोग्य सेवेमध्ये सुधारणा आपल्याला करावीच लागेल. जसं नागपूरमध्ये आपण कर्करोगासाठी हॉस्पिटल करतोय त्याला सुद्धा मी सांगितलं की काम त्याचं कधी थांबायचं तर नाहीच पण स्लो डाऊन सुद्धा होता कामा नये. त्याला जिथे जिथे जो काही निधी आणि इतर ज्या काही सेवा सुविधा किंवा काही गरज लागेल ते लवकरात लवकर देऊन तात्काळ देऊन ते हॉस्पिटल सुद्धा जर ठरलेल्या वेळेच्या आधी होत असेल तर ते केल्याशिवाय राहायचं नाही. या सूचना सुद्धा मी दिलेल्या आहेत. विदर्भ व राज्यामध्ये इतरत्रही अनेक ठिकाणी आरोग्य संस्था व वैद्यकीय महाविद्यालयांचे काम निधी अभावी अपूर्ण असल्याचे माझ्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून देऊन अशी बांधकामं पूर्ण करण्यात येतील हे सुद्धा मी या सभागृहात सांगू इच्छितो. गोंदिया येथे प्रलंबित असणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम हे कोणी करायचा हा प्रश्न होता. आणि मग जेव्हा बैठक घेतली तेव्हा बैठकीमध्ये असं ठरवून टाकलं की सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे तयार करून लवकरात लवकर हॉस्पिटल आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग तातडीने तिथे उपलब्ध करून देण्याबाबत सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा कार्यकर्ते हा एक कणा आहे. गेल्या 5 वर्षात अनेकदा त्यांचे मोर्चे आले, त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्या व्यथा मांडल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना 2,000 रुपये जादा मानधन देण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु त्याबाबतचा शासनाचा निर्णय निर्गमित केला गेला नाही. हा निर्णय शासन त्वरित निर्गमित करेल आणि त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून ही सुरू होईल. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र नागपूर याचे श्रेणीवर्धन करून त्याला पीजी इन्स्टिट्यूटची मान्यता 2014ला आधीच्या सरकारने दिलेली आहे. ती प्रत्यक्षात सुरू झाली नव्हती आणि म्हणून हे सरकार त्याचा सुद्धा पाठपुरावा करून ते सुद्धा तात्काळ सुरू करण्याबाबत कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाहीये. विदर्भामध्ये जसा शेती आणि खनिजाचा साठा आहे तसाच मत्स्य व्यवसाय सुद्धा आहे. आणि हा मत्स्य व्यवसाय पूर्व विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात होती. मागे केळकर समिती म्हणून एक समिती याच्यावरती अपॉइंट केली गेली होती आणि त्या समितीने एक असा अहवाल दिला की जर का या पूर्व विदर्भातील मत्स्य व्यवसायाला जर का चांगलं प्रोत्साहन दिलं तर संपूर्ण मध्य भारतात विदर्भातून मत्स्य पुरवठा होऊ शकतो. आणि म्हणून हे लक्षात घेऊन या ठिकाणी फिशरीज हब स्थापन करण्याबाबतची शक्यता तपासण्यात येईल आणि ती जर का योग्य असेल तर सरकार तो फिशरीज हब सुद्धा इथे स्थापन केल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण पाणी पुरवठा हा सुद्धा आहेच. दरवेळेला असं आपण म्हणतो की आपल्या अजून ग्रामीण भागामध्ये आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना लांब जाऊन पाणी आणावं लागतं. साधारणतः 1,32,00,000 ग्रामीण कुटुंबापैकी साधारण 50 लाख कुटुंबांकडे घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवण्यात येते आजपर्यंत. हे काम म्हणजे चांगलं झालेलं आहे. पण उरलेलं जे आहे साधारणतः 81 लाख कुटुंब आहेत. या 81 लाख कुटुंबांना हे सरकार 2024 पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी वचनबद्ध आहे. 2024 पर्यंत या 81 लाख कुटुंबांना हे सरकार पाणी पुरवठा करेल.
मियान हा सुद्धा एक मोठा प्रकल्प ज्याचा उल्लेख देवेंद्रजी आपण केला. त्याही प्रकल्पाला कुठेही काही कमी पडू देणार नाही, कारण शेवटी तो आपल्या विदर्भाचा प्रकल्प आहे. ज्या काही अडीअडचणी असतील, कारण हा महत्वाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. विदर्भाचा कायापालट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. नवीन गुंतवणूकदार आपल्यालाही माहिती आहे की ज्या प्रमाणात अपेक्षा होती तसे गुंतवणूकदार आलेले नाहीत. ज्या काही सोयी सुविधा आपण दिल्या होत्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये तसे उद्योगधंदे सुरू होऊ शकलेले नाहीयेत. हे का नाही झालं, काय त्यांना अडचणी आहेत, ह्याचा सुद्धा एक आपण सगळ्यांनीच म्हणून मला असं वाटतं एक फेर आढावा घेण्याची गरज आहे. आणि नवीन गुंतवणूकदारांना, नवीन अलॉटमेंट होणाऱ्यांना 5 वर्षाची मुदत देऊन रक्कम भरण्याची सवलत हे सरकार देण्याचा विचार करत आहे आणि ते दिल्याशिवाय आपण राहणार नाही, ज्यामुळे त्यांना वर्किंग कॅपिटल उभं करायला मदत होऊ शकते. मियान मधील गुंतवणूक वाढवण्यासाठी आपण म्हणतो ना की पीपीपी म्हणजे त्याचा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला, तसं नुसतं त्याचा अनर्थ कोणी करू नये. त्या माध्यमातून फास्ट ट्रॅकवरती हा प्रकल्प नेण्याचा आमचा मनोदय आहे. आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रकल्पांना जसं मी सुरुवातीला म्हटलं तशा विविध प्रभावी सोयी सुविधा सुद्धा हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. अवकाळी पावसाचा एक विषय आपण नेहमी मांडता. त्या अवकाळीचे आहे केंद्र सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे. जसं केंद्र सरकारकडे एकूण 15,000 कोटीची मागणी कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी आणि अवकाळीच्या मदतीसाठी आम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे जीएसटी बद्दल सुद्धा मी बोललो होतो की 15,000 कोटी केंद्राकडनं येणं बाकी, त्यातले मला वाटतं जयंतराव पहिले 4,500 कोटीचे 4,400 आले, बाकीचे लवकरात लवकर येतील अशी आशा आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की केंद्र सरकारने गेल्या वेळेला कशी मदत केली पटपट, तसं याही वेळेला ते करेल. नाही केले तर तुम्हाला घेऊन आम्ही केंद्राकडे जाऊच. तर अवकाळी पावसासाठी साधारणतः मी अगदी आकडेने सांगत पण 6,500 कोटीचे रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे. आणि प्रलंबित असणाऱ्या साधारणतः ही सुद्धा मागणी मोठी आहे, 14,500 कोटी हे केंद्राकडनं जर का आले तर यांना आपण भरघोस मदत आपण देऊ शकू. पण तोपर्यंत जी रक्कम ठरलेली आहे त्याच्यात कुठेही आम्ही काही कमी पडू देणार नाही. नंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आपण जे बोललात की माझ्याकडनं त्याला उत्तर एक अपेक्षित होतं, नक्की होतं. आणि ते उत्तर देताना मी गाडगे बाबांचा संदर्भ दिला होता की राज्य कसं असावं ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्य करतो आहोत. आपण नेहमी असं म्हणतो की हा महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा गोरगरिबांचा, रयतेचा राजा, दीनदुबळ्यांचा राजा. किती संकट आलं तरी लढायचं कसं हे त्यांच्याकडनं शिकावं. पण हे लढत असताना गोरगरिबांना 2 घास मिळाले पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही त्यांचे मावळे होते हे काटक होते. चटणी भाकर, मीठ भाकर खाऊन ते आपलं आयुष्य जगत होते, पण तरी सुद्धा त्या राजाला ते साथ देत होते. अशा या गोरगरिबांचा हा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र लक्षात घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मरण की बाबा हा गोरगरीब जनतेचा राजा आहे. आणि म्हणून आमच्या सरकारने असं ठरवलेलं आहे की गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत. 10 रुपयामध्ये शिवभोजन सुरुवातीला राज्यामध्ये 50 ठिकाणी ही केंद्र सुरू करण्यात येतील. आणि त्याचा एक अनुभव घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभर कसा त्याचा विस्तार करायचा तो केल्यानंतर जे आमच्या वचननाम्यामधलं जे एक आमचं वचन होतं की 10 रुपयात थाळी, ते 10 रुपयामध्ये शिवभोजन ही योजना आम्ही सुरू करत आहोत. लवकरात लवकर त्याचं उद्घाटन सुद्धा होईल आणि त्या उद्घाटनाला आपण सर्वांनी यावं असं आमंत्रण मी आपल्याला देतो आहे. 2 घास दिल्यानंतर मग प्रश्न मोठा राहतो की हा 2 घास जिथून आपण आणतो तो 2 घास देणारा शेतकरी, त्या शेतकऱ्याचं काय करायचं. कारण संकटामागून संकट येत आहेत. बदलतं हवामान म्हणा, त्या हवामानाला तर आपण काय थांबवू शकत नाही. कधी दुष्काळ येतो, कधी पूर येतो, कधी अवकाळी येते. हा शेतकरी नेहमी अडचणीत असतो. आणि या शेतकऱ्याला सुद्धा आमच्याकडनं काही अपेक्षा आहेत. आणि ह्या अपेक्षा आशा मी मुंबईतल्या माझ्या अधिवेशनात बोललो होतो की महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला इंग्रज सरकार समोर सुद्धा मांडल्या होत्या. इंग्रज सरकारचे ते कोण राजपुत्र वगैरे आले होते तेव्हा तुम्ही उल्लेख केला होता की आपले ज्योतिराव शेतकऱ्याच्या वेशात त्याच्याकडे गेले होते. आणि त्यांना जेव्हा अडवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांच्यावरती राज्य करता आहात ती जनता कशी आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आलोय. ह्याचा उल्लेख मी आज पुन्हा का करतोय, कारण त्या शेतकऱ्याचे ऋण आपण किती मानावे आणि किती फेडावे तेवढे थोडेच असतील. आणि म्हणून त्या गोरगरीब शेतकऱ्याला ज्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे
ते सर्व थकीत कर्ज 2 लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे. ही योजना मार्च पासून सुरू होईल. मधले 2 महिने जे आहेत ते 2 महिने यंत्रणेला थोडेसे तयारीला आम्हाला पाहिजेत. पण ही संपूर्ण योजना ही पारदर्शक असेल. यातला पैसा हा शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये थेट त्याच्या खात्यात पोहोचला जाईल. मध्ये कुठेही त्याला अटीतटी शर्तीचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा मनोदय आहे. त्याचबरोबरीने ही योजना आज मी जाहीर करतोय ती मार्च पासून सुरू होईल आणि पुढचं जे म्हणजे ह्या हंगामाचं जे कर्ज आहे जे जून मध्ये थकीत होईल ते कर्ज सुद्धा पुनर्गठित करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे पुढच्या एकूण त्याच्या अर्थव्यवस्थेला कुठेही अडथळा हे सरकार येऊ देणार नाही हे सुद्धा वचन मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देतोय. राहतो प्रश्न जे शेतकरी नियमितपणाने कर्ज परतफेड करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली योजना येत्या 8-15 दिवसामध्ये आम्ही तयार करतो आहोत आणि ती सुद्धा योजना नीट तयार झाल्यानंतर जनतेसमोर आम्ही आणू. पण तूर्त ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना मी जाहीर करताना तमाम शेतकऱ्यांना आणि माता बांधवांना सांगतो की बाबा राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असेल, चांगली असेल, चांगली नसेल हे कालांतराने लोकांसमोर येईलच. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी जरी असली, समजा गंभीर जरी असली तरी ती सुधारण्याची ताकद आणि हिंमत या सरकारमध्ये आहे. पण ती ताकद आणि हिंमत असली तरी शेवटी वस्तुस्थिती असते. सत्य हे सत्य असतं. सोंगडोंग कशाची आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. आणि म्हणून मला सगळ्यांच्याच मदतीची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. एक नवीन आणि धाडसी पाऊल हे सरकार टाकतंय. हे टाकत असताना ज्या ज्या सूचना तुमच्याकडनं येतील ठीक आहे. मगाशी देवेंद्रजी मी तुम्हाला काल परवाकडे जे माझ्या भाषणातनं उत्तरात मी म्हटलं की एखादा शब्द इकडे इकडे आपल्याला लागला असेल तर माफ करा, कारण ही माझी संस्कृती ही अशी आहे, संस्कार हे असे आहेत. ठीक आहे, आपण एकमेकाचं जे पटत नसेल ते नाही पटत म्हणून बोलू शकतो, पण मला आपल्याकडनं सूचनांची आवश्यकता आहे. जिथे चुकत असू जरूर आमच्या चुका दाखवा, पण जर का कुठे अडत असू तर मी म्हणेन जर मी तुमच्याकडे मदतीचा हात पुढे केला तर तोही तुमच्याकडनं मला मिळाला पाहिजे. मला मिळाला पाहिजे. कारण राज्य हे आपल्या सगळ्यांचं आहे. राज्य हे केवळ सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं नाही याच्यातला भाग नाहीये. आपणही निवडून आलेला, इथली लोकही निवडून आलेले आहे, मी अजून निवडून आलेलो नाहीये, पण म्हणून काही माझं राज्य नाही याच्यातला भाग नाहीये. जबाबदारी माझी आहे आणि ही जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून पार पाडूया की जेणेकरून 20व्या 21व्या 22व्या आणखीन कितव्याही शतकामध्ये गेलो तरी महाराष्ट्र ज्याचा उल्लेख आपण केला की महाराष्ट्र सगळ्या देशामधलं हे मला वाटतं वरती आपण विचारलं असेल गुजरातपेक्षा सुद्धा प्रगती झालेलं राज्य आहे. नाही अशी परवानगी आपण घेतली असाल अशी अपेक्षा करतो. आणि महाराष्ट्र हे नेहमीच नंबर 1चं राज्य या देशामधलं आहे आणि ते नंबर 1चंच राज्य हे सरकार ठेवल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देतो. आणि एक विजय तुमचं एक फक्त राहिलं. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं की चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई येथील वनविद्या महाविद्यालयाची स्थापना आपल्याला करायची आहे आणि ज्याच्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी सुद्धा मदत होईल. तर विशेष शेतकऱ्यांचा असल्यामुळे ह्याचाही विचार करून ह्याच्यावरती सुद्धा अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं पहिल्या या अधिवेशनात आपल्या या सगळ्या प्रश्नांना मी काही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली नसतील असं आपल्याला वाटत असेल तर कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. उत्तर जरी मी आता देऊ शकलो नसलो तर त्याची नोंद या सरकारने घेतलेली आहे आणि लवकरात लवकर त्याची उत्तर सुद्धा कृतीतून दिल्याशिवाय हे सरकार राहणार नाही एवढाच एक विश्वास देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.